नमस्कार. झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 20 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. केंद्र शासनाच्या कर्मचारी वर्गास खुशखबर, 2% महागाई भत्त्यात वाढ, पुढील 3 महिन्यात होणार खात्यात रक्कम जमा. यामुळे होणार 7% महागाई भत्ता. येणेगूर परिसरात शनिवारी झालेल्या वादळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या पावसात आंबा पिकाचे झाले मोठे नुकसान, तर एका नारळाच्या झाडावरही पडली वीज. जीवितहानी मात्र टळली. रेशन कार्ड धारकांना दुकानात चक्रा मारणे आता होणार बंद. राशन ATM मधून राशन वितरण करण्याची तयारी शासनाने केली सुरू. नाशिक, नागपूर, ठाणे येथे प्रायोगिक तत्वावर होणार प्रथम प्रयोग सुरू. शिंगोली परिसरात ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे तडवळा येथील स्कूटीवर जाणारे भडके दाम्पत्याला दिली धडक. पत्नी मात्र जागीच ठार, पती झाले गंभीर जखमी. आनंदनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. 32व्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांची निवड. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी दिले या निवडीचे पत्र. म्हाळंगी तालुका धाराशिव येथे किरकोळ वादातून 1 जणाला बेदम मारहाण. बेंबळी पोलीस ठाण्यात तिघावर गुन्हा दाखल. मनोज पोपट कोळी यांनी दिली फिर्याद. कपडे दुकानदारांनो सावधान. उमरगा येथे कपडे खरेदीच्या बहाण्याने 2 लाखाच्या जवळपास गल्ल्यातून पळवली रक्कम. प्रवीण गेहलोत यांनी केली तक्रार दाखल. शहरी व ग्रामीण भागातील लोडशेडिंग बंद करण्यासाठी महावितरण कार्यालय धाराशिव शिवसेनेने केले रस्ता रोको आंदोलन. धाराशिव सुवर्णकार सराफ संरक्षण समितीच्या वतीने जाहीर निषेध करत मुख्यमंत्री यांना दिले विविध मागण्याविषयी निवेदन. कला केंद्र बंद झाल्यानंतर उपासमार होणाऱ्या महिलेची होणार पुनर्वसन. जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिली ग्वाही. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.